नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आज मी उभा आहे टिळक रोडच्या एका गल्लीत। टिळक रोडच्या इथे तुम्ही जर एकंदर पाहिलं तर बरेच असे खाण्याची ठिकाणं तुम्हाला मिळतील। त्याचं कारण म्हणजे हे टिळक स्मारक मंदिर। टिळक स्मारक मंदिर इथे अनेक नाटक आणि जे नाटकाचे कलाकार आहेत त्यांना काहीतरी खाण्यासाठी किंवा त्यांची खाण्याची सोय, त्यांचे आपण थोडक्यात खाण्याचे चोचले पुरवण्यासाठी इथे अनेक ठिकाणी छान छान असे खाद्यसंस्कृतीचे काही ठिकाणं आहेत। मोठमोठे रेस्टॉरंट्स असो, खानावळ असो किंवा छोट्या मोठ्या अशा खाण्याच्या गाड्या असो। तर आज आपण असंच एका ठिकाणी आलेलो आहोत, एक असा स्पेशल पदार्थ कवर करण्यासाठी जो आपल्या घरी तर बनतो पण बाहेर हा फार कमी मिळतो। तर आज आपण कुठे चाललो आहोत, काय खाणार आहोत आणि त्याची चव कशी, हे सगळं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मित्रांनो, आपण आता उभे आहोत टिळक रोडवर। डावीकडनं जो रोड आहे तो अलका टॉकीज चौकातनं येतो आणि उजवीकडे हा रोड जातो स्वारगेटकडे। पुढेच SP कॉलेजचा चौक आहे, त्याच्याच अलीकडे टिळक स्मारकची माझ्या मते ही मागची गल्ली आहे। या गल्लीतच आज मधूची गाडी हे ठिकाण आपल्याला मिळेल। ओळख म्हणजे समोर सुप्रीम सँडविच कॉर्नर किंवा RBL ही बँक आहे, त्याच्याच अपोजिट ही जी गल्ली आहे तिथे आहे हे ठिकाण मधूची गाडी। माझं नाव अमित पारखी, मी प्रॉपर पुण्याचंच आहे। गेली 40 वर्ष मी पुण्यात राहतो आहे आणि मी मधूची म्हणजे मधू काका स्वतः असतापासून मी या गाडीवर येतो आहे। गेली जवळजवळ 20 वर्ष झाली येतो आहे आणि इथली मटार उसळ तर खूपच अप्रतिम आहे, त्यामुळे आवर्जून मी ते येतो। सो प्रत्येकाने इथली एक टेस्ट करावी असं मी तुम्हाला सांगेन, खूपच टेस्टी आहे। नमस्कार सर, माझं नाव तुषार, मी पुण्याचाच आहे, आंबेगाव तालुक्याचा। मी इथं स्पर्धा परीक्षांची तयारी करतो। तर मी गेले 3 वर्ष झाले इथं नाश्ता वगैरे करतो भाऊंकडं। यांच्याकडं पोहे, भजी, यांचे भजी आणि मिसळ सगळ्यात फेमस आहे। लोक लांबून लांबून, गोल भजी लोक लांबून लांबून खायला येतात आणि MPSCच्या मुलांना परवडेल असं रेटमध्ये ते नाश्ता गेले एक 4-5 वर्ष तरी झाले असेल, लॉकडाऊनच्या आधीपासून ते पुरवतात ते, त्यामुळं मी येतो इथं। आणि त्यांचा स्वभाव पण मन मिळावी, म्हणजे तुम्ही ते पैसे सोडून त्यांची टेस्ट आणि माणुसकीच तुम्हाला आवडेल असा विषय भाऊंचा। नारायण कदम। कधीपासून ही गाडी आहे इथे? ही झाली 40 वर्षे। 40 वर्ष? हां, 40 वर्षापासून आहे। मला झाले 21 वर्षे। 21 वर्षापासून मटर उसळ, मटकी उसळ, भजी, वडे मी बनवतो। असं माझं हे आहे। लोकांना इथे सगळ्यात जास्त काय खायला आवडतं? काय मटर उसळ आवडतात, पायनॅपल शिरा आवडतो, भजी आवडतात। भजीसाठीच खास येतात लांबून लांबून, भजीसाठी खास येतात आणि मटर उसळला। ओके। हां, आणि पायनॅपल शिरा रोज असतो? रोज मंगळवार शुक्रवार असतो, दोन्ही टायमात तेच असतो। त्याच वारवरती असतो ते। ओके, म्हणजे मटर उसळ आणि पायनॅपल शिरा फक्त मंगळवार शुक्रवार असे आयटम असतात। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत टिळक रोडवर टिळक स्मारक मंदिराच्या एका गल्लीत मधूची गाडी या ठिकाणी। मधूची गाडी ही अनेक खवय्यांची मटार उसळसाठी एक प्रसिद्ध जागा आहे। मटार उसळ माझ्या लहानपणी मी जर खाल्ली असेल तर मला वाटतं ती डेक्कनच्या इथे आप्पाकडे, पण ती काहीतरी वेगळी होती, त्याची चव काहीतरी वेगळी होती। आता आपण मधूच्या गाडीच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथे काय चव आहे या पदार्थाची ही आपण बघणार आहोत। तर चला बघूया मधूच्या गाडीवरची मटार उसळ।
तर मित्रांनो, मधूची गाडी या ठिकाणाचा आपण पहिला पदार्थ जो ऑर्डर केला आहे, म्हणजे ज्या पदार्थाने मला इथे खेचून आणलं, आणि ती म्हणजे मटार उसळ. मटार उसळ आपण घेतलेली आहे. त्याच्यावर 2 पाव मिळतात, कांदा कोथिंबीर आणि लिंबू. लिंबू छान पिळून घेऊया दोन्हीवर, उसळीमध्ये आणि कांद्यावर. कुठलाही पदार्थ चवीचा आहे की नाही याची एक प्राथमिक टेस्ट म्हणजे त्याचा वास, आणि दुसरी गोष्ट ॲस्थेटिकली तो दिसतो कसा. तर इथे जर तुम्ही पाहिलं की मटार उसळ, त्याच्यावर छान तेलाचा तवंग आहे, त्याला आपण तर्री म्हणतो. ही तर्री या पदार्थाला एक छान चव देणार हे ओळख करून देते. चला, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून जरी तसं दिसलं तरी चव आपण करून बघूया की खरंच हा पदार्थ जसा दिसतो, जसा आपल्याला सांगतो, तसा खरंच आहे की नाही. चला, पहिला घास मधूची गाडी मटार उसळ. माझ्या लहानपणची जी आठवण होती, डेक्कनच्या आप्पाची मटार उसळ आणि ब्रेड स्लाईस, पूर्णपणे वेगळी अशी चव आहे आणि एकाच चांगल्या पद्धतीने वेगळी आहे. आप्पाकडे माझ्या अंदाजे कोकणस्थ पद्धतीने त्याच्यात मटार उसळचं जे बनवण्याचं मला वाटतं जे वाटण आणि हे आहे, तो प्रकार कोकणस्थ पद्धतीचा होता. इथे गोष्टी जरा मिसळीच्या बाजूने आहेत. मिसळ आपल्याला कशी तिखट, चरबीदार, झटकेदार अशी मिळते, तशी ही मटार उसळ आहे. बऱ्याच लोकांना तिखट असे पदार्थ आवडतात. अशातले जर तुम्ही असाल तर हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल, आणि या पदार्थासाठी तुम्ही इथे नक्की या, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेन. याच्यात तेलाचा तवंग आणि जे मसाले आहेत ते छान तिखट चव देतात या मटार उसळीला. उकडलेलं मटार आहे. बरं, ह्यांची जी मटार आहे ही हिरवी ताजी मटार वापरतात, उकडलेली मटार वापरत नाहीत. आणि याच्यात त्यांनी शेव टाकून दिलेली आहे. पहिल्या घासानंतर खूप इम्प्रेस केलं. पुढे बघूया, आणि त्याच्यासोबत थोडा कांदा पण खाऊन बघूया. दुसरा घास खाल्ला आणि वाटीकडे पाहिलं, अशी जाणीव होते वाटी फार छोटी आहे पोटाच्या हिशोबाने. क्वांटिटी अजून पाहिजे. क्वांटिटीच्या हिशोबाने मी बोलत नाही आहे, इतकी आवडली आहे की कमी वाटतं आहे. खूप सुंदर हा पदार्थ आहे, आणि मी परत सांगतो, ज्यांना तिखट आवडताना त्यांनी आवर्जून इथे येऊन गावी. आणि हे चवदार तिखट आहे, जळजळीत तिखट असं नाही आहे, चवदार तिखट आहे. तुम्हाला हे तिखट खाताना मजा येईल. तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तिखट मिसळ असेल तर त्याच्यासोबत मला भजी जाम आवडते. आणि नशीब बघा आपलं, इथे गोल भजी खूप सुंदर मिळते असं मी ऐकलं आहे. तर आपण एक गोल भजीही मागवलेली आहे. गोल भजीसोबत त्यांनी कांदा आणि मिरची, तळलेली मिरची असं दिलेलं आहे, जे आपण या मटार उसळबरोबर त्याचा आनंद घेणार आहोत.
एकदम मऊ अशी भजी आहे. कमालीची मऊ भजी आहे आणि चवी खूपच सुंदर. एकदम मऊ आहे भजी. ही भजी हे सॅम्पल सगळं शोषून घेईल आणि आपल्याला द्विगुणित आनंद मिळेल भजीचा आणि सॅम्पलचा. कमाल आहे खरंच. एकदम साधा सोपा पदार्थ पण कमालीची चव आहे. जादूच म्हणायला हरकत नाही. खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला मटार उसळ आवडत असेल तर इथे मधूच्या गाडीवरची मटार उसळ नक्की खा. वेगळा पदार्थ आहे. तुम्हाला हा मिसळीसारखा आनंद देईल पण मिसळीच्या कुठलीही गोष्टी यात नाही आहे. ही प्रॉपर मटार उसळ आहे. बनवण्याची पद्धत पूर्ण वेगळी, मसाले वेगळे, खोबरं नाही आहे, वेगळी अशी ही मजा, वेगळा असा हा आनंद. नक्की ट्राय करायला या मधूची गाडी. मटार उसळ हा जो पदार्थ आहे मधूच्या गाडीवर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी मिळेल. एरवी तुम्हाला इथे माझ्या मते मिसळ मिळेल. तर हाच पदार्थ इतका सुंदर आहे की तुम्ही जर मिसळ ही ट्राय केलीत तरीही तुम्हाला ती चांगली मिळेल. मी न खाता हे तुम्हाला का सांगू शकतो, याची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी मला विश्वास देते. इथला प्रत्येक पदार्थ जो यांनी बनवला आहे तो छान असेल. इथे मटार उसळ आणि मिसळ याच्या व्यतिरिक्त मला समोर इडली दिसते आहे, मेदूवडा दिसतो आहे आणि माझ्या अंदाजे बटाटे वडा पण दिसतो आहे. तर बघूया, जर भूक उरली, पोटात जागा असली तर आपण इथला बटाटे वडा पण प्रयत्न करूया, घेता येतो आहे का नाही. आता व्हिडिओ इथेच थांबवतो. नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तरीही सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच पुण्यातील नवनवीन खाण्याची ठिकाणं, पुण्याच्या कानाकोपऱ्यातील खाण्याची ठिकाणं या चॅनलवर मिळत राहतील. मित्रांनो, व्हिडिओ संपवण्याबद्दल मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचं आहे आम्ही सुरू केलेल्या नवीन चॅनलकडे. आरोग्यम धनसंपदा हा आम्ही नवीन सुरू केलेला चॅनल आहे. त्यात कुकिंग रेसिपीज आणि बरंच काही असं येणार आहे जे छान आरोग्यदायी असणार आहे. तर तुम्हाला जर कुकिंग रेसिपीज किंवा अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल, अशी आवड असेल तर तुम्ही हा आमचा नवीन चॅनल नक्की पहा आणि त्याला नक्की सबस्क्राईब करा. मी त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली देतोच. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.